नमस्कार मंडळी. तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी काहीतरी गोड आणि झटपट बनवायचे आहे का? तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला अगदी 5 मिनिटात तयार होणारे मऊ आणि जाळीदार पॅनकेक कसे बनवायचे ते दाखवणार आहे. चला तर मग कुठलाही वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता काय करायचं आहे, एका बाउलमध्ये एक अंड फोडून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे. व्हॅनिला इसेन्स टाकल्यानंतर त्यामध्ये हनी घालायचे. हनी घातल्याने जे पॅनकेक आहेत ते खायला एकदम टेस्टी लागतात. आता हनी टाकल्यानंतर त्यामध्ये मी मिल्क पावडर घालते. मिल्क पावडर 2 चमचे होते. त्यामध्ये थोडं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडी साखर घालायची. साखर मी अर्धी वाटी टाकलेली आहे आणि यामध्ये 1 कप मैदा घालते. मैदा आणि थोडं गव्हाचं पीठ मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता हे सगळं फेटून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना मी बेकिंग सोडा घालते. बेकिंग सोडा घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेते. बॅटर तयार केलेलं आहे आणि यामध्ये आता 2 चमचे तेल घालते. तेल घातल्याने ते मऊ असे होतात. आता बॅटर तयार झालं आहे. 15 ते 30 मिनिटानंतर आपण पॅनकेक तयार करायला घेऊयात. आता इकडे एक पॅन ठेवलेला आहे. पॅन जास्त आपल्याला तापू द्यायचा नाही आहे. एकदम मीडियम लो फ्लेमवर आपल्याला हे तयार करायचे. आता बॅटर त्यावर टाकलेलं आहे. मस्त असं खालच्या साईडने आपल्याला तयार होऊ द्यायचं आहे. आता खालची साईड ती तयार झाली असेल, आपण पलटी करून घेऊयात. मस्त असे खरपूस असे झालेले आहेत. कलर पण मस्त आलेला आहे. आता खालची साईड ती पलटी झालेली आहे आणि जी वरची साईड होती ती पण आपण शिजवून घेऊया. या प्रकारे सगळे पॅनकेक आहेत मी तयार करून घेतले आहेत. यामध्ये तेल टाकायची गरज नसते. एकदम लो फ्लेमवर आपण हे पॅनकेक आहेत ते तयार करू शकतो आणि खायला एकदम टेस्टी लागतात. मुलं आवडून खातात आणि सकाळच्या टिफिनसाठी आपण मुलांनाही डब्याला देऊ शकतो. आता यावर सगळे तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हनी घालायचं आहे. हनी घालून हे जे पॅनकेक आहेत ना ते खायला अगदी छान लागतात. मस्त असे झालेले आहेत. आता यामध्ये मी चोको सिरप आहेत ते लावून घेते सगळ्या पॅनकेकला आणि एकमेकांवर ठेवून घेते. आता याचे कट करून घेतलेत. मस्त असे जाळीदार झालेत. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.